सुरुवातीला आपण पोहरा देवीला पोहोचणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता त्या तिथे पोहोचलेले आहेत। पंतप्रधान मोदींच्या हस्ते काही वेळापूर्वी पोहरा देवीची पूजा करण्यात आली। त्यानंतर आरतीही मोदींनी केली आणि या दरम्यान मोदींनी नगाराही वाजवला। आज मोदी 56,100 कोटींच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ पोहरा देवीतून करणार आहेत। जगदंबा माता मंदिरामध्ये मोदींच्या हस्ते आरती संपन्न झालेली आहे आणि त्यानंतर पारंपरिक असं नृत्य जे आहे त्याचं सादरीकरण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर करण्यात आलेलं आहे। बंजारा विरासत संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा थोड्याच वेळामध्ये पार पडणार आहे। तर नंगारा भवन देखील जे उभारण्यात आलेलं आहे, ज्यातून बंजारा समाजाचा जो इतिहास आहे तो उलगडला जाणार आहे, अशा नंगारा भवनाचं देखील मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। यासोबतच विविध कृषी जे योजना आहेत त्याचा देखील लोकार्पण सोहळा, त्यासोबतच उपक्रमांचा देखील शुभारंभ मोदींच्या हस्ते होणार आहे। तर शेतकरी कृषी सन्मानचा जो 18वा हप्ता आहे त्याचं देखील वितरण मोदींच्या हस्ते होणार आहे। जवळपास 23,300 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे आणि यासाठीच मोदी आज एक दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले आहेत। वाशिममध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी, शुभारंभ केल्यानंतर मोदींचा पुढचा टप्पा असणार आहे तो म्हणजे ठाणे आणि ठाण्यानंतर ते मुंबईतल्या मेट्रो 3च्या प्रकल्पाचं देखील लोकार्पण करणार आहेत। BKC ते सांताक्रूजच्या दरम्यान या मेट्रोचा प्रवास देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत। हे एक नगारा भवन आहे बंजारा समाजाचं, याचं आता लोकार्पण मोदींच्या हस्ते होत आहे। उद्घाटन किया है और अब ये म्यूजियम आम जन के लिए भी आज से खोल दिया जाएगा। और ये तस्वीरें उस वक्त की हम दिखा रहे हैं जब प्रधानमंत्री ने बंजारा विरासत नगाड़ा म्यूजियम का उद्घाटन किया है। तो आज प्रधानमंत्री महाराष्ट्र के दौरे पर है। महाराष्ट्र के वाशिम में प्रधानमंत्री इस वक्त मौजूद है, जहाँ पर बंजारा विरासत नगाड़ा म्यूजियम का उन्होंने उद्घाटन किया। और इस म्यूजियम की अगर हम बात करें तो खास तौर पर बंजारा समाजाच्या नगाराचं जे वो आगे और पीढ़ी तक भी पहुंचे, सभी लोग इस विरासत के बारे में जान सके। भवन आहे त्याचं लोकार्पण जे आहे, ज्याचं जे उद्घाटन आहे ते मोदींच्या हस्ते पार पडलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील यावेळेला उपस्थित आहेत। या संग्रहालयाच्या माध्यमातून बंजारा समाज जो आहे त्याची संस्कृती, त्याची परंपरा, त्याचा इतिहास हा जपण्याचा प्रयत्न असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच पोहरा देवीमध्ये आलेले आहेत। या अगोदर देखील त्यांना अनेकदा निमंत्रण देण्यात आलेलं होतं, परंतु त्यांची वेळ जुळून आली नव्हती। पण यानंतर आता ही वेळ जुळून आलेली आहे। आगामी काही दिवसातच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका देखील होत आहेत, त्या दृष्टीने देखील मोदींचा हा दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा असणार आहे। विविध प्रकल्पांचं देखील त्यावेळेला लोकार्पण करणार आहेत, अनेकांचं शुभारंभ होणार आहे। त्यामुळे आता मोदींच्या या दौऱ्यातून महाराष्ट्रासाठी कुठल्या अनेक गोष्टींचा शुभारंभ प्रकल्प होतोय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। पंतप्रधानांच्या हस्ते नगारा भवनाचं उद्घाटन झालेलं आहे। काही वेळापूर्वीच मोदी हे वाशिममध्ये पोहोचलेले आहेत। पोहरा देवीची त्यांनी पूजा केली, आरती देखील संपन्न झालेली आहे आणि त्या दरम्यान मोदींनी नगारा देखील वाजवलेला आहे। यावेळेला बंजारा समाजाचं जे पारंपरिक नृत्य होतं त्याचं देखील सादरीकरण करण्यात आलं आणि त्यानंतर आता हे जे भव्य असं बंजारा विरासत संग्रहालय अर्थात नंगारा भवन जे आहे त्याचं उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये झालेलं आहे। यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। अनेक असं कलादालन देखील या ठिकाणी असणार आहे। बंजारा समाजाची जी संस्कृती आहे, जी परंपरा आहे ती जपण्याचा यातून प्रयत्न केला जाणार आहे। 2018 साली ज्या वेळेला खरं तर या नगारा भवनाचं भूमिपूजन झालेलं होतं त्यावेळेला उद्धव ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावेळेला उपस्थिती होती, परंतु त्यानंतर मधल्या काळामध्ये महाराष्ट्राचं जे संपूर्ण राजकारण आहे त्यानं पूर्णपणे 360 डिग्रीमध्ये हे बदलून गेलेलं होतं आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री आहे शिवसेनेचाच, परंतु त्यावेळेला जी शिवसेना होती ती एकसंध होती आणि आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे आहेत। मधल्या काळामध्ये महाविकास आघाडीचं राज्यात सरकार होतं, त्यानंतर आता पुन्हा महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे आणि एक बदललेल्या मोठ्या राजकारणाचं देखील हे जी वास्तू आहे ती
तिने संपूर्ण हे राजकारण जे आहे ते बघितलेलं आहे, कशा पद्धतीनं हे कलादालन उभारण्यात आलेलं आहे, कशा पद्धतीनं बंजारा संस्कृती जपण्याचा प्रयत्न या वास्तूतून करण्यात आलेला आहे, याची झलक आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देखील या सगळ्याचा आढावा घेतला जातोय. पोहरादेवीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रथमच आलेले आहेत. बंजारा विरासत संग्रहालय जे आहे त्याचा लोकार्पण सोहळा आता पार पडलेला आहे. यानंतर मोदींकडून संबोधित देखील लोकांना केलं जाणार आहे. इसके बाद में अंदर जाकर के वो पूरा अवलोकन कर रहे हैं. जानकारी बंजारा समाजाची काशी म्हणून कोसलेल्या पोहरादेवी नगारा भवनाचं आज लोकार्पण पार पडलेलं आहे मोदींच्या हस्ते. आणि यावेळेला वाली पीढ़ी है. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यासोबतच बंजारा समाजाचे धर्मगुरू देखील यावेळेला उपस्थित असलेले पाहायला मिळतात. आणि त्यानंतर मोदींकडून इथे साधारणपणे दुपारी 12च्या दरम्यान म्हणजे अगदी काही वेळातच 23,300 कोटी खर्चाच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्राशी संबंधित कार्यक्रमाचा शुभारंभ देखील होणार आहे. देशभरातील शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयांचा पंतप्रधान किसान विमान सन्मान निधीचा 18वा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे. और इससे पहले अगर त्या दरम्यानच जब वासिम पहुंचे शेतकरी उत्पादक संघटना, पंतप्रधान कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत विविध प्रकल्प जे आहेत ते देखील मोदींकडून राष्ट्राला समर्पित करण्यात येतील. यामध्ये प्रामुख्यानं कोल्ड स्टोरेज, गोदाम, प्राथमिक प्रक्रिया युनिटचा समावेश आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 अंतर्गत महाराष्ट्रामध्ये संपूर्ण प्रकारे 19 मेगावॅट क्षमतेचे 5 सौर ऊर्जा पार्क पंतप्रधानांच्या हस्ते लोकांना देखील समर्पित करण्यात येणार आहे. आणि याशिवाय पंतप्रधानांकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा देखील सन्मान केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान पोहरादेवी इथल्या नंगारा भवनाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं वाशिम जिल्ह्याच्या निर्मितीनंतर 25 वर्षानंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदींच्या रूपानं पंतप्रधान हे वाशिम जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. जवळपास 2 ते 2.5 तास मोदी वाशिम जिल्ह्यामध्ये असणार आहेत आणि या दरम्यान ते विविध प्रकल्पांचं देखील उद्घाटन करणार आहेत, पायाभरणी करणार आहेत. पोहरादेवी विकास आराखडा तयार करून 3 डिसेंबर 2018च्या दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यासोबतच शिवसेना एकसंध शिवसेनेचे पक्षप्रमुख त्यावेळचे उद्धव ठाकरे, बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराज, पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या नंगारा भवनाचं भूमिपूजन करण्यात आलेलं होतं. आणि याच कार्यक्रमामध्ये राठोड यांनी पोहरादेवीच्या विकासासाठी 125 कोटी रुपयांचा आराखडा मांडून 100 कोटी देण्याची मागणी केलेली होती. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये वाढ देखील करण्यात आली आणि ही वाढ जवळपास 137 कोटींच्या घरात जाऊन हा जो आराखडा होता तो मंजूर झालेला होता. व्यापार कैसे होता था, तो हर चीज की एक झलकी जो है, एक प्रतिबिंब आप कह सकते हैं, वो यहाँ पर नगारा भवन के अंदर में वो इस तरीके से लगाया गया है कि जो भी यहाँ पर आए इस तरीके से हे जे होकर जाए. नगारा भवन आहे, हा नगारा भवन जवळपास 12 एकरवर पसरलेला आहे. यामध्ये 13 गॅलरी आहेत आणि बंजारा समाजाविषयीची संपूर्ण माहिती जी आहे ती या संग्रहालयामध्ये, या म्युझियममध्ये दाखवण्यात आलेली आहे. तसा प्रयत्न केला आलेला आहे. प्रामुख्यानं समाजाचे जे सण आहेत, जे उत्सव आहेत, ज्या परंपरा आहेत, हे या नगारा भवनातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. याशिवाय सेवालाल महाराजांचं जीवनचरित्र असेल, त्यांचे बोल असतील, त्यासोबतच रामराव महाराज असतील, त्याशिवाय माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आहेत, सुधाकरराव नाईक आहेत, पद्मश्री रामसिंग भानावा आहेत. अशा अनेक समाज सुधारकांचे पुतळे, त्यांनी केलेले जे कार्य आहे त्या कार्याची माहिती देखील या बंजारा समाजाच्या हे जे नगारा भवन आहे इथून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. एक बंजारा समाजाचा जो गौरवशाली इतिहास आहे तो दाखवण्याचा प्रयत्न या भवनातून करण्यात आलेला आहे. होती है उस चीज को यहाँ पर भी रखा गया है. मतलब कोशिश ये की गई है कि भले 2018 साली या संपूर्ण नगारा भवनाचं जे भूमिपूजन आहे ते करण्यात आलेलं होतं. त्यानंतर 137 कोटी रुपयांचा सुधारित आराखडा यासाठी मंजूर करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता 5 ते 6 वर्षानंतर संपूर्णपणे या नगारा भवनानं जे आहे ते पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि याचंच लोकार्पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होत आहे. काफी करीब 376 करोड़ रुपये की पूंजी से ये
दरम्यान काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोहरा देवीची आरती केलेली होती, पूजा केलेली होती आणि यानंतर तिथल्या महंतांनी काय माहिती दिली, काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. मोदी साहेबांनी आपलं मंदिरातून दर्शन घेतलं. काय त्यांनी सांगितलं, कशी प्रतिक्रिया होती? आशीर्वाद बापूचं काय बोलणं झालं? बापूचं जे काही शब्द होतं हां. ते पाळून मी इथं आलेलो आहो. हां. ते सर्व समाजाला मी आशीर्वाद देणार. काय मागणी केली? काय मागणी केली? काय बोलणं झालं? आता स्टेजवर बोलतो. स्टेजवर बोलणार. ओके. लोग देखना चाहते महाराज दिल्लीला भेटले होते. हां. तिथे भारतातील सर्व समाजाला जे काही न्याय देण्याचं प्रश्न आहे हां. ते शक्ती माता जगदंबा रामराव बापू देव म्हणून एवढं गोष्ट सांगू. कसं वाटलं? कसा आनंद होता? खूप चांगला आनंद होता. देशाचे पंतप्रधान बंजारा समाजाच्या काशीमध्ये आले. त्यांचं सहर्ष बहुत पूर्ण समाजाकडून आणि पोहरादेवी नगरकडून खूप खूप शुभेच्छा आणि स्वागत. तेव्हा महंताची आपण ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे. बंजारा विरासत संग्रहालयाची मोदींकडून पाहणी करण्यात आलेली आहे. यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. तर काही वेळा अगोदरच पोहरा देवीची आरती मोदींच्या हस्ते पार पडली. आरती देखील मोदींनी केली. त्यानंतर नगाऱ्याचं वादन देखील मोदींनी केलेलं आहे. दरम्यान हे जे नगारा भवन आहे ते अतिशय बंजारा समाज जो आहे त्याचा गौरवशाली इतिहास सांगणारा असं ठरणार आहे. कारण की जवळपास 12 एकर जागेवर हे जे भवन आहे ते उभारण्यात आलेलं आहे. नंतर अगदी काही वेळातच मोदींकडून आता भाषण देखील करण्यात येईल. या दरम्यान 56,100 कोटींच्या विविध प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते देखील शुभारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच पोहरादेवीमध्ये आलेले आहेत. वाशिम जिल्ह्याच्या निर्मितीनंतर जवळपास 25 वर्षांनी प्रथमच एखादा पंतप्रधान वाशिममध्ये येण्याची ही पहिली वेळ आहे. बारा एकराच्या जागेवरच्या या भवनामध्ये 13 गॅलरींमध्ये बंजारा समाजाविषयीची संपूर्ण माहिती जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. दरम्यान या मोदींच्या कार्यक्रमाकडे, त्यांच्या भाषणाकडे देखील आपलं लक्ष असेल. तुर्तास बातमीपत्रात एक छोटासा ब्रेक घेतोय. लगेच परत येतोय. पाहत रहा दुपारच्या बातम्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.